वांगी तालुका कडेगाव येथील वार्ड क्रमांक 6 मधील रस्त्याची आणि गटारीची दयनीय अवस्था झालेली आहे। त्याच्या दुरुस्ती संदर्भातील निवेदन वांगी ग्रामपंचायत सरपंच वंदना सूर्यवंशी यांना रुद्राक्ष फाउंडेशनच्या कडेगाव तालुका महिला अध्यक्ष रुपाली विभूते यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। वांगी ग्रामपंचायत हद्द वार्ड क्रमांक 6 मध्ये बाळकृष्ण मोहिते ते गुरुराज सोमनाथ विभूते या ठिकाणच्या गटारीत तुंबल्या आहेत, तसेच रस्त्याची ही दयनीय अवस्था झालेली आहे। या संदर्भात गेल्या वर्षी 31 जुलै 2023 रोजी निवेदन देण्यात आले होते। यावेळी ग्रामपंचायतीने किरकोळ डागडुजी केली होती, पण आता पुन्हा एकदा रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। तसेच गटारीमध्ये दगडधोंडे पडल्यामुळे गटारीत तुंबल्या आहेत। तसेच रस्त्यातील खड्ड्यात देखील पाणी साचल्यामुळे गल्लीत डासांची संख्या वाढली असून तेथे राहणारे नागरिक साथीच्या आजाराला बळी पडतील अशी भीती आहे। यदा कदाचित डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांची समस्या उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतवर राहील। तरी ग्रामपंचायतीने 8 दिवसात या कामी लक्ष देऊन गटारी आणि रस्ता सुस्थितीत करावा आणि नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवा, अन्यथा तेथील नागरिक ग्रामपंचायतवर चिखल आणि गटारीतील दुर्गंधयुक्त पाणी फेक आंदोलन करतील। यामध्ये एखाद्या नागरिकाच्या जीवाला काही झाले तर त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार असेल असे निवेदनात म्हटले आहे। या निवेदनावर रुपाली विभूते, नंदिनी मोहिते, अभिलाष मोहिते, गुरुराज विभूते, सुरेखा मोहिते, काजल मोहिते, संगीता मोहिते, रामचंद्र मोहिते, उज्ज्वला सूर्यवंशी, नलिनी मोहिते, बाळकृष्ण मोहिते, सुनंदा विभूते, नीता मोहिते व सारिका विभूते आदींनी सह्या केल्या आहेत। निवेदन दिल्यानंतर सरपंच वंदना सूर्यवंशी यांनी पाहणी करून लवकरात लवकर काम करून देण्याचे आश्वासन दिले आहे।